नमस्कार मित्रो, मी वडवळे सर आपणा सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आपल्या पर्यावरणीय व्यवस्थापन दॅट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठांतर्गत आपण काही बऱ्याच गोष्टीवर चर्चा केलेली आहे। त्यातच महत्त्वपूर्ण अशा एका व्यापक संकल्पनेचा या ठिकाणी आज आपण विषय लक्षात घेऊ, तो म्हणजे प्रदूषण। मित्र, प्रदूषणाची ही एक संकल्पना क्लिअर करताना याबद्दल थोडीशी चर्चा आपण यापूर्वीच्या पार्टमध्ये केलेली आहे। ती म्हणजे की प्रदूषण म्हणजे नेमकं काय। तर आपल्या लक्षात असेल की प्रदूषण म्हणजे असे काही घटक आहेत, काही जैविक घटक आहेत, काही अजैविक घटक आहेत। या दोन घटकांच्या कारणामुळे सजीवांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो। केवळ सजीवच नाही तर निर्जीव घटकावर सुद्धा अशा काही या घटकांचा परिणाम होतो, ज्या घटकामुळे निर्जीव घटक सुद्धा या ठिकाणी खराब होत असल्याचं आम्हाला लक्षात येतो। तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की प्रदूषक म्हणजे असे काही घटक आहेत, अनाठायी, अयोग्य, अप्रमाणात आणि अनावश्यक स्वरूपाचे ही घटक आहेत। अशा घटकांनाच आपण एकत्रितपणे प्रदूषक असं म्हणतो। मग हे जे प्रदूषक आहेत, ज्या प्रदूषकाची निर्मिती प्रक्रिया जिथं होते त्या ठिकाणी त्या प्रकारचं प्रदूषण हे तयार होतं। म्हणजे प्रदूषकांच्या निर्मिती प्रक्रियेलाच आपण प्रदूषण असं म्हणतो। मग अशा प्रकारची जी काही प्रदूषक आहेत अथवा प्रदूषण आहे, तर हे प्रदूषण प्रथमतः आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हे कोणकोणत्या स्वरूपाचं असेल, कोणकोणत्या प्रकारचं असेल। प्रकार तर आपण लक्षात घेतलेले आहेत की प्रदूषणाचे हे मुख्य सरासरी प्रकार या ठिकाणी आपल्याला बोर्डावर पाहण्यात येतील, 3 आहेत। आपण 4-5 प्रदूषणाचं या ठिकाणी सविस्तर विश्लेषण लक्षात घेणार आहोत। त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, प्रकाश प्रदूषण, उष्णता प्रदूषण, त्याचबरोबर प्लास्टिक प्रदूषण, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रदूषण आहेत, तर ही प्रदूषणं या ठिकाणी या पर्यावरणातील या जैविक आणि अजैविक दोन्ही घटकासाठी हानिकारक आहेत। आणि अशा पद्धतीच्या या प्रदूषकांच्या निर्मिती प्रक्रियेला आपण या ठिकाणी प्रदूषण असा शब्द वापरला आहे। मग या प्रदूषणाचे जे काही निर्माते आहेत, तर ते मुख्य कोण असतील? निर्मिती करणारे जे मुख्य घटक जर पाहिले आपण, तर एक आहे निसर्ग आणि दुसरा आहे मानव। म्हणजे काही मानव निर्मित प्रदूषण आहेत आणि काही निसर्ग निर्मित प्रदूषण आहेत। मग आपण या ठिकाणी थोडंसं आपण लक्षात घेऊ की निसर्ग सुद्धा या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये या पर्यावरणामध्ये प्रदूषणाची निर्मिती करतोय। म्हणजे उदाहरणामध्ये आमच्या लक्षात येईल की या वातावरणामध्ये जे काही छोटे छोटे धुळीचे कण आहेत, त्याला आपण कणमय प्रदूषक असं म्हणू। तर हे धुळीचे कण असतील, सूक्ष्मजीव असतील, काही फुलातील परागकण असतील जे विषारी स्वरूपाचे असतील, तर यासारखी जे काही घटक आहेत, तर हे सर्व घटक निसर्गानं तयार केलेले आहेत। त्याचबरोबर धूर आहे, धूर आणि धुके यांचं एकत्रीकरण होऊन धुरके तयार होतात आणि अशा पद्धतीच्या धुरक्यामुळं महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडून येतात। यासारख्या बऱ्याचशा उदाहरणांची आपण चर्चा करू शकतो, ज्या निर्मितीमध्ये निसर्ग जिम्मेदार असल्याचं आमच्या लक्षात येतं। त्याचबरोबर मानव हा एक घटक या ठिकाणी खूपच जास्त प्रमाणामध्ये प्रदूषणाची निर्मिती करणारा आहे। हा वेगवेगळ्या माध्यमातून या पर्यावरणामध्ये या प्रदूषणाची प्रमाणता हा वाढवत चाललेला आहे। यामध्ये आमच्या लक्षात येतं की ही प्रदूषणाची नेमकी कारणं कोणकोणती असतील। तर मित्र, या मानवाच्या वाढत्या लोकसंख्येमुळं, लक्षात घ्या मी कारण सांगतोय,
या ठिकाणी मानवनिर्मित प्रदूषण हे कशा पद्धतीनं तयार होतं, कोणत्या कारणातून तयार होतं, हे सुद्धा घटक आपल्याला लक्षात घेता येतील. त्यात पहिला घटक आपल्याला सांगता येईल की वाढती लोकसंख्या हे यातील प्रमुख कारण असेल. वाढती लोकसंख्या वाढत्या संसाधनांचा वापर करते आहे, परिणामी त्या ठिकाणी निरुपयोगी घटक असतील अथवा अतिवापर असेल अथवा गैरवापर असेल, अशा विविध प्रकारातून या संसाधनाचा अतिवापर झाल्या कारणामुळं या पर्यावरणातील या नैसर्गिक संसाधनांचा, साधनसंपत्तीचा हा दिवसेंदिवस ऱ्हास होत चाललेला आहे. आणि हा लोकसंख्या वाढीचा एक मुख्य मुद्दा तो या प्रदूषणाच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी असल्याचं आमच्या लक्षात येतं. त्याचबरोबर दुसरा घटक जर आपण लक्षात घेतलं तर औद्योगिकरण आहे. या औद्योगिकरणाच्या माध्यमातून सुद्धा चर्चा काल आपण केलेली आहे मागच्या पार्टमध्ये. तर औद्योगिकरणाच्या माध्यमातून, शहरीकरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर वाहतूक यंत्रणेतून, त्याचबरोबर आधुनिक शेती पद्धतीच्या या ठिकाणी सध्या आपण अवलंबितो, या आधुनिक शेती पद्धतीतून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदूषणाची निर्मिती होत असते. त्याचबरोबर आधुनिक युद्ध प्रणाली जी या ठिकाणी सध्याची जी काही प्रचलित युद्ध करण्याची जी एक प्रथा आपल्याकडे आहे, तर ही सुद्धा एकंदरीत प्रदूषणाची निर्मिती करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्याचबरोबर अशा पद्धतीचे जे काही छोटे उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत, प्रकल्प आहेत, त्या प्रत्येक बांधकाम आहे, खाणकाम आहे, त्याचबरोबर रस्ते निर्मिती आहे, या त्याचबरोबर खडी केंद्र आहेत, या वेगवेगळ्या माध्यमातून या सर्व प्रदूषणाची निर्मिती होत असते. मग काही ठिकाणी काही घटक हे तीव्र स्वरूपामध्ये निर्माण होत असतील, जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असतील, काही कमी प्रमाणामध्ये निर्माण होत असतील, परंतु हे दोन्ही घटक म्हणजे एक निसर्ग आणि दुसरा मानव, हे दोन्ही घटक या ठिकाणी या पर्यावरणामध्ये प्रदूषणाची प्रमाणता वाढवत चाललेली आहे, याची तीव्रता दिनबदिन वाढत चाललेली आहे, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर या बोर्डावर मांडलेल्या या तक्त्यासंदर्भात चर्चा करत असताना आम्हाला थोडंसं काळजी घ्यायचं आहे की ह्या इकडचा भाग आपण लक्षात घेतो की तो म्हणजे या प्रदूषणाच्या निर्मिती प्रकारातले जे काही घटक आहेत, ज्याला आपण प्रदूषक म्हणू शकतो किंवा घटक म्हणू शकतो. त्याचबरोबर पुढचा घटक म्हणजे स्रोत आहेत, स्रोत म्हणजेच कारणं आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या या स्रोतामुळं या जैविक आणि अजैविक घटकावर होणारे जे काही परिणाम आहेत, तर ते परिणाम या ठिकाणी या माध्यमातून आमच्या लक्षात येणार आहेत. आणि त्याचबरोबर शेवटचा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचा आहे, तर तो म्हणजे या सर्व प्रकारच्या प्रदूषणावर जे काही प्रदूषणामुळे झालेले जे काही परिणाम आहेत, तर या परिणामावर आम्हाला काय तोडगा काढता येईल, काय या ठिकाणी आपल्याला एक उपाययोजना साधता येईल, याला आळा घालण्यासाठी आपल्याला काय पर्यायी मार्ग शोधता येईल, या माध्यमातून हा आपल्याला चर्चात्मक विषय हा आपल्याला मांडता येईल. तर मित्र, या प्रदूषणाच्या प्रकारामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण या 3 प्रदूषणाच्या प्रकारावर चर्चा करायची. त्यामध्ये हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि भूमी प्रदूषण. मग यामध्ये हवा प्रदूषण एक एक प्रदूषण या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. त्यात पहिला प्रदूषणाचा प्रकार आपण पाहूया, तर तो म्हणजे हवा प्रदूषण. तर हवा प्रदूषणामध्ये मुख्य प्रदूषक कोणती आहेत, ज्यालाच आपण घटक असं म्हणलं, याला आपण प्रदूषके असं सुद्धा म्हणू शकतो, की ही प्रदूषक नेमकी कोणती आहेत. तर याबद्दल चर्चा करत असताना आमच्या लक्षात येईल की हवा या प्रदूषणामध्ये मुख्य घटक हे 2 स्वरूपाचे असतील, एक वायुरूप असेल आणि दुसरे घनरूप घटक असतील. वायुरूप घटकामध्ये आमच्या लक्षात येतं की कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, हायड्रोक्लोराईड असेल, त्याचबरोबर क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, यासारखे अनेक प्रकारचे जे काही घटक असतील, तर हे घटक वेगवेगळ्या माध्यमातून, औद्योगिकरणातून, कारखान्यातून, कंपनीतून, फॅक्टरीतून, त्याचबरोबर कोणत्याही ज्वलन प्रक्रियेतून हे सर्व घटक वातावरणामध्ये फिस्कारले जातील, सोडले जातील. तर ही सर्वच्या सर्व हवेच्या प्रदूषणाची निर्मिती करणारे घटक असल्यामुळं यांना आपण हवेतील प्रदूषणाची प्रदूषक असं म्हणू शकतो. त्याचबरोबर आता दुसरे काही घटक आहेत जे घन आहेत, ते स्थायीरूप घटक आहेत, ज्यामध्ये आमच्या लक्षात येते की राख आहे,
कार्बन आहे, शिसे आहेत, धुळीचे कण आहेत, ॲस्बेस्टॉस आहे. तर यासारखी सुद्धा काही घनरूप स्वरूपाची प्रदूषकं या ठिकाणी वातावरणातील या हवेच्या प्रदूषणाची तीव्रता वाढवण्याचं काम करतात. त्याचबरोबर आता हा झाला या ठिकाणी या प्रदूषकाचा किंवा या घटकाबद्दलचा थोडासा विषय. आता थोडंसं आपल्याला पुढे चालायचं की त्या ठिकाणी जी काही स्रोत आहे तर ती स्रोत नेमकी कोणकोणती आहेत, कोणकोणत्या माध्यमातून, कोणकोणत्या स्रोतातून यासारखी प्रदूषकं ही निर्माण होतात आणि हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ होते. तर ते पहा मित्र. तर या ठिकाणी काही रासायनिक घटक आहेत, काही रासायनिक कारखाने आहेत, केमिकल फॅक्टरीज आहेत. त्यामध्ये केमिकल फॅक्टरी असेल, त्याचबरोबर तेल शुद्धीकरण कारखाने असतील, अनेक प्रकारचे जे काही विविध प्रकारचे जे काही तेल आहेत तर या तेलांची शुद्धीकरण प्रक्रिया, प्युरिफिकेशन ऑफ ऑइल्स या संदर्भातले जे काही कारखाने आहेत तर या कारखान्यातून सुद्धा ही सर्व प्रदूषकं ही बाहेर सोडली जातात. त्याचबरोबर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दगडी कोळशाचं ज्वलन करून त्या अंतर्गत पाण्याची वाफ तयार केली जाते आणि ही वाफ तंत्रयुक्त पद्धतीनं या ह्याच्यावर यंत्रावर सोडली जाते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते, ज्यालाच आपण औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असं म्हणतो. तर या केंद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या भयरूप घटकांची निर्मिती होत असते. त्याचबरोबर कागद कारखाना असेल, कापड कारखाना असेल, सिमेंट कारखाना असेल, खडी केंद्र असतील, त्याचबरोबर धातू बांधकाम काही कारखाने असतील. तर या विविध प्रकारच्या कारखान्यातून, या फॅक्टरीतून, या छोट्या उद्योगातून, मोठ्या उद्योगातून मोठ्या स्वरूपामध्ये या हवेच्या कणांची निर्मिती होते. मग ते काही वायुरूप असतील, काही कलरूप असतील, या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामाचा या ठिकाणी आम्हाला प्रकार लक्षात येतो की या ठिकाणी हवेचं प्रदूषण वाढत चाललंय. तर ही सर्वच्या सर्व स्रोत आम्ही लक्षात घेतली आहेत मित्र. मग आता मला या हवेच्या प्रदूषकांच्या या स्रोताच्या अभ्यासानंतर आम्हाला अभ्यास करायचा तर तो म्हणजे परिणामाचा. म्हणजे हवेचे परिणाम, हवेच्या प्रदूषणाचे परिणाम हे नेमके कोणकोणत्या घटकावर होतात या संदर्भात थोडीशी आपल्याला चर्चा करायचं आहे. त्यात पहिला कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा तर तो म्हणजे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम. म्हणजे हवेच्या प्रदूषणाचे परिणाम हे सर्वप्रथम त्या सजीवावर अधिक स्वरूपाचे आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये विशेषतः आपण मानवावर होणारे जे काही परिणाम आहेत तर हे आपण लक्षात घेऊ. तर हवा आणि या हवेअंतर्गत असणारा जो एक प्राणवायू आहे तो म्हणजे ऑक्सिजन, हा आपण श्वसन प्रक्रियेमध्ये वापरतो. एखाद्या क्षेत्रातील, एखाद्या भागातील ज्या ठिकाणी आपण निवास करून राहतो त्या ठिकाणची जर हवा जर अशुद्ध स्वरूपाची जर असेल, त्या हवेमध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रदूषक उपस्थित असतील, उपलब्ध असतील, तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणची हवा ही श्वसनामध्ये घेणं अनिवार्य आहे. म्हणजे श्वसन प्रक्रियेवर आपण निर्बंध आणू शकत नसल्यामुळं त्या ठिकाणच्या कोणत्याही कसल्याही प्रकारच्या प्रदूषित हवेला आपण श्वसनामध्ये एंटर करतो आणि अशा पद्धतीची ही अशुद्ध हवा, दूषित स्वरूपाची हवा ही आपण जर श्वसनाअंतर्गत वापरली तर या हवेच्या माध्यमातून यासारखी घटक ही आपल्या श्वसन प्रक्रियेमध्ये प्रवेश करतील आणि मग अनेक प्रकारचे त्याचे जे काही विपरीत परिणाम आहेत, मग ते घशाची जळजळ होणे, नाकाची जळजळ होणे, श्वसन मार्ग दहा होणे, फुफ्फुसाची लाली वाढणे, डोळ्याची लाली वाढणे यासारखे भरपूर काही कारणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, परिणाम पाहायला मिळतील. तर अशा प्रकारची ही मानवी आरोग्यावर होणारा जो काही हवेच्या प्रदूषणाचा परिणाम आहे तर तो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने चर्चेमध्ये घेता येईल. त्याचबरोबर पुढचे कन्सेप्ट या ठिकाणी म्हणजे श्वसनाचे आजार, जे आताच आपल्याला सांगितलं की या ठिकाणी श्वसनाच्या माध्यमातून येणारे हे सर्व जे काही विषारी घटक आहेत हे सातत्यानं आपण जर शोषण करत जर राहिलो तर याचे विपरीत परिणाम हे आमच्या श्वसन संस्थेवर होतात. श्वसन मार्ग दहा निर्माण होतो, वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे आजार होतात, फुफ्फुसाची लाली वाढते, फुफ्फुसाचे तंतुभवन होते, यासारखे प्रकार या ठिकाणी या श्वसन संस्थेच्या माध्यमातून म्हणजेच मानवावर होतात. त्याचबरोबर वनस्पती असेल अथवा प्राणी असतील तर यांच्यावर सुद्धा या हवेच्या प्रदूषणाचे परिणाम हे अवश्य होतात. आणि त्याचबरोबर दुसरा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला सांगता येईल तर ते म्हणजे आम्ल पर्जन्य. आता या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करूया की वेगवेगळ्या कारखान्यातून, फॅक्टरीतून जे काही विषारी घटक, जे काही कार्बन डायऑक्साईड असेल, नायट्रोजन डायऑक्साईड असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, यासारखे विषारी घटक ज्यावेळेस वातावरणामध्ये
वरच्या स्तरावर सोडली जातात त्यावेळेस हे जे सल्फर डायऑक्साईड असेल अथवा नायट्रोजन डायऑक्साईड असतील तर हे वायुरूप घटक वातावरणातील पाण्याच्या वाफेबरोबर वातावरणातील आर्द्रतेबरोबर या ठिकाणी यांचा संयोग होतो आणि हायड्रोजन सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड यासारखे विषारी वायू आम्ल हे वातावरणामध्ये तयार होतात. आता हे जे आम्ल आहेत ज्याला आपण ॲसिड म्हणतो तर हे जे आम्ल आहेत तर ही आम्ल वायुरूप अवस्थेमध्ये वरच्या स्तरावर तयार झालेली आहेत. ज्यावेळेस पाऊस पडतो पर्जन्यमान होतो त्यावेळेस या पावसाच्या बरोबर ही जी वायुरूप आम्ल आहेत तर ही आम्ल खाली पडतात. पावसाच्या पाण्याबरोबर ही एकरूप होऊन या जमिनीवर येतात आणि जमिनीवर आल्यानंतर याचे जे काही विपरीत परिणाम आहेत तर ते विपरीत परिणाम या ठिकाणी त्या ॲसिडमुळे घडून येतात. जसं की आग्र्याच्या ताजमहलवर अशा प्रकारचा हा आम्लवर्षा होण्याच्या कारणामुळे त्या ठिकाणी खळगे पडत असल्याचं आमच्या लक्षात येतं. अनेक प्रकारच्या वनस्पतीच्या वाढीवर सुद्धा याचे परिणाम होत असल्याचं आमच्या लक्षात येतं. तर याला आपण आम्ली पर्जन्य म्हणतो, आम्लाचा पाऊस असं म्हणतो. तर हा आम्लाचा पाऊस कोणत्या कारणामुळे निर्माण झाला असेल तर एकंदरीत या हवेच्या प्रदूषणाच्या कारणामुळे निर्माण झाला हे आम्हाला या ठिकाणी लक्षात घेता येईल. त्याचबरोबर हवामानामध्ये होणारे जे काही विविध बदल आहेत ज्या ठिकाणी अनेक प्रकारचे जे काही व्हायरल इन्फेक्शन्स या ठिकाणी आपल्या या सजीवांतर्गत घडून येतात तर या सर्व गोष्टीच्या पाठीमागचं जर काही कारण असेल वातावरणामध्ये होणारे जे काही बदल असतील आम्लवर्षा असेल अथवा हे काही इफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले तर या सर्व गोष्टीचं जर एकमेव कारण जर काय असेल तर या ठिकाणी हवेचं प्रदूषणच असेल मित्र. तर हाही कन्सेप्ट या ठिकाणी आपला क्लिअर होत आहे. आता या ठिकाणी आपल्याला शेवटचा कन्सेप्ट असा क्लिअर करायचा आहे की या हवेच्या प्रदूषणावर होणारे जे एक दुष्परिणाम आहेत तर ही आपण लक्षात घेतली. आता उपाययोजना आपल्याला लक्षात घ्यायची, काहीतरी या ठिकाणी आपल्याला तोडगा काढायचे, काहीतरी नियंत्रण उपाययोजना राबवायचे ज्यामुळे या ठिकाणी या हवेच्या प्रदूषणाला थोडाफार आळा बसेल, आटोक्यात आणता येईल. तर मित्र काय करता येईल तर आपल्याला या ठिकाणी काही पॉईंट सांगितलेले आहेत की कारखान्याचे जे काही धुराडी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कारखाने असतील, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र असेल, दूध डेअरीचे कारखाने असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कापड कारखाने असतील, कागद कारखाने असतील, वॉटर रेटवे तर या सर्व फॅक्टरी अंतर्गत असणारे जे काही धुरांडे आहेत तर ही धुरांडे जर अधिकाधिक उंच जर नेली गेली, धुरांडे जर खूप उंचावर जर नेऊन जर सोडली तर याचा आपल्याला थोडासा एक फायदा असा होणार आहे की या कारखान्यातून निघणारी जी काही विषारी वायू आहेत तर ही विषारी वायू वरच्या स्तरावर नेऊन सोडले जातील आणि वरच्या स्तरावर नेऊन सोडल्या कारणामुळं या सर्व वायूंचं अस्तित्व हे खूप उंचावर राहील. आपण या ठिकाणी जमिनीवर राहू आणि त्याचबरोबर या वृक्षांच्या सानिध्यामध्ये राहू. हे वरचे घटक खाली येणार नाहीत, कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीतून वेगवेगळ्या माध्यमातून कमी अधिक स्वरूपामध्ये येतील सुद्धा. परंतु हा जो जादा स्वरूपातला जो एक खतरा आहे तर हा या ठिकाणी आपल्याला टाळण्यासाठी आमच्या या सर्व कारखान्याची जी काही धुरांडी आहे तर ही धुरांडी अधिकाधिक उंच स्वरूपाची जर आम्ही केली तर नक्कीच याचा आपल्याला फायदा होतो. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रिया जी आहे, कुठलीही प्रोडक्शन जी काही मेथड आहे तर या प्रक्रियेमध्ये थोडाफार आम्हाला बदल करण्याची गरज आहे. कुठली तरी टेक्नॉलॉजी आम्हाला बदल करण्याची गरज आहे. जर जुन्या स्वरूपाच्या या यंत्रणेतून या यंत्रातून मोठ्या स्वरूपामध्ये जर हवेचं प्रदूषण जर वाढत असेल तर त्याला ऑप्शन म्हणून, त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काहीतरी आम्हाला या टेक्नॉलॉजीमध्ये या यांत्रिक पद्धतीमध्ये काहीतरी वेगळा सुधार आम्हाला घडून आणावा लागेल ज्या माध्यमातून या ठिकाणी हवेचं प्रदूषण हे जास्त प्रमाणामध्ये वाढणार नाही. त्याचबरोबर तिसरा कन्सेप्ट आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की प्रदूषण नियंत्रित साधनांचा सुद्धा आम्हाला वापर करायचा आहे. अशी काही टेक्नॉलॉजीनं निर्माण केलेली साधनं आहेत जी किमतीनं थोडीशी महाग असतील परंतु त्या यंत्रातून ज्या ठिकाणी या प्रदूषणाची जास्त प्रक्रिया होणार नाही याची काळजी घेऊन तयार केलेली काही यंत्र आहेत, काही साधनं आहेत तर त्या साधनांचा जर आम्ही जर वापर करायला जर चालू केला तर नक्कीच या ठिकाणचं हवेचं प्रदूषण हे कमी होईल, आळा बसेल. तर अशा प्रकारचं जे कंट्रोल मेजर, एक उपाययोजना, एक प्रतिबंध हा आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून या हवेच्या प्रदूषणाबद्दल साधता येईल. तर या हवेची प्रदूषणाची जी काही तीव्रता आहे तर ही तीव्रता या ठिकाणी
आपल्याला आटोक्यात आणणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे, आवश्यक आहे, करावंच लागणार आहे. ही आपली काळाची गरज आहे. तर ठीक आहे मित्र, तर अशा पद्धतीचा हा एक हवेच्या प्रदूषणाबद्दलचा विषय झाला. आपण आता या जल प्रदूषणाबद्दल थोडीशी चर्चा करूया. लक्षात घ्या, या ठिकाणी घटक कोणते आहेत जल प्रदूषणामध्ये? तर पाण्याअंतर्गत असणारे जे काही शैवाल आहेत, विषाणू आहेत, जीवाणू आहेत, परजीवी घटक आहेत, याही घटकामुळे पाण्याचं प्रदूषण हे वाढीस लागतं. त्याचबरोबर काही असेंद्रिय घटक आहेत, ज्यामध्ये वाळू, माती, धूळ, तरंगणारे पदार्थ, क्षार, चांदी यासारखी घटक पाण्याअंतर्गत समाविष्ट असतात. अशा प्रकारच्या या सर्व घटकामुळे सुद्धा पाण्याचं प्रदूषण हे वाढीस लागतं. म्हणजे असेंद्रिय प्रकारचे घटक सुद्धा पाण्यामध्ये असल्या कारणामुळं पाण्याची जी एक गुणवत्ता आहे तर ही सुद्धा खराब होण्याचं कारण होऊ शकतं. त्याचबरोबर दुसरे घटक असे आपल्याला पाहायला येतील की ते सेंद्रिय स्वरूपाचे घटक आहेत. ते कोणते असतील? काही तणनाशकं आहेत, काही कीटकनाशकं आहेत, काही खत आहे, काही सांडपाणी आहे. तर हे वेगवेगळे घटक या ठिकाणी पाण्याअंतर्गत मिसळल्यानंतर पाण्याच्या स्रोतामध्ये हे एकरूप होतात आणि परिणामी पाण्याच्या गुणवत्तेमध्ये हे बदल करतात. पाणी हे संदूषित करण्याचं काम करतात, दूषितीकरण करण्याचं काम करतात. पण अशा प्रकारचे हे काही घटक आहेत जे या ठिकाणी शेतीच्या स्तरावर वापरले गेलेले आहेत. मग ते तणनाशक असतील, कीटकनाशक असतील, रासायनिक खतं असतील, काही वेगवेगळ्या पद्धतीचं सांडपाणी असेल, तर हे सर्व सांडपाणी एकंदरीत पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून, आपलं प्रवाहाच्या माध्यमातून हे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये जाऊन एकरूप होतं आणि सरासरी त्या ठिकाणी या पाण्यातील प्रदूषकांची प्रमाणता वाढते. आता एका ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो की एका ठिकाणी एखादा घटक जर उपयोगी असेल तर तो घटक दुसरीकडे उपयोगी असेल याची आपल्याला अपेक्षा करता येणार नाही. उदाहरण म्हणून सांगतो की शेतीच्या स्तरावर वापरला जाणारा जो एक रासायनिक खताचा प्रकार आहे, तर हा रासायनिक खताचा प्रकार असेल, कीटकनाशकाचा प्रकार असेल, तणनाशकाचा प्रकार असेल, तर हे सर्वच्या सर्व जे काही घटक आहेत तर हे घटक शेतीच्या स्तरावर पिकांसाठी उपयोगी आहेत. उदाहरणामध्ये आपण लक्षात घेऊ की पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण रासायनिक खतांचा वापर करतो. दॅट मीन्स NPK, नत्र, स्फुरद आणि पॉटॅश, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम, दॅट इज NPK. यासारखी जी काही खतं आपण शेतामध्ये पिकांच्या योग्य वाढीसाठी म्हणून पोषक म्हणून वापरतो, त्या अंतर्गत असणारे पोषक द्रव या ठिकाणी पिकांची योग्य वाढ करण्यासाठी उपयुक्त पडतात. म्हणून आपण ही खतं आवर्जून त्या ठिकाणी पेरतो. परंतु या खतातील हे जे नायट्रेट्स आणि फॉस्फेट्सयुक्त जे काही घटक आहेत, ज्यावेळेस मोठा पाऊस पडतो, पाणी हे वावरातून बाहेर पडतं, जमिनीतून बाहेर पडतं, या पिकातून बाहेर पडतं, त्यावेळेस या पिकातून बाहेर पडलेलं जे काही पाणी आहे, ज्या पिकाला जस्ट ही रासायनिक खतं पुरवठा केली होती, परंतु ही खतं या पाण्यात विरघळली गेली आणि पाण्याच्या या प्रवाहाबरोबर या जवळच्या तळ्यातील या जलाशयामध्ये येऊन जमा झाली. अशा प्रकारची ही नायट्रेट्स आणि फॉस्फेट्सयुक्त घटक ज्यावेळेस या तलावामध्ये येऊन जमा होतील त्यावेळेस नक्कीच या तलावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शैवालाची वाढ होईल, पाणी सर्वत्र हिरवगार होईल. अशा प्रकारचं हे शैवाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या कारणामुळं पाण्याचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणामध्ये घडल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मला हे सांगायचं आहे की शेतीच्या स्तरावर वापरलेले नायट्रेट्स आणि फॉस्फेटयुक्त घटक हे शेतीच्या स्तरावर उपयोगी होते, पिकांसाठी उपयोगी होते, परंतु हे घटक जर या ठिकाणी अनाठायी म्हणजेच या तलावामध्ये जर येऊन पडले तर या तलावामध्ये प्रदूषणाची प्रमाणता वाढल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शैवालाची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाणी हे प्रदूषित झाल्याशिवाय राहणार नाही. तर अशा प्रकारचा हा एका ठिकाणचा उपयोगी घटक दुसऱ्या ठिकाणी प्रदूषक म्हणून कार्य करतो. तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतच. त्याचबरोबर आता आपण थोडंसं लक्षात घेऊ की जल प्रदूषणाची ही स्रोत कोणकोणती आहेत. तर जल प्रदूषण होण्यासाठी कारणं या ठिकाणी आमच्या लक्षात येतात की औद्योगिक प्रदूषक आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कारखान्यातून, त्या फॅक्टरीतून वेगवेगळ्या स्वरूपाचे जी काही एक प्रदूषित घटक या पाण्याच्या माध्यमातून बाहेर सोडली जातात आणि अशा पद्धतीचे हे प्रदूषित घटक ज्यावेळेस या पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखाद्या स्रोतामध्ये येऊन जमा होतात त्यावेळेस त्या ठिकाणचं पाणी हे पूर्णतः प्रदूषित होतं. तर औद्योगिकरणातून बाहेर पडणारे जे काही प्रदूषकं आहेत तर ही सुद्धा त्या ठिकाणी जल प्रदूषण वाढीसाठी कारणीभूत असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर काही घरगुती प्रदूषकं आहेत
वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या प्रकारची जी काही सांडपाण्याची प्रक्रिया केली जाते, काही प्रदूषक या ठिकाणी पाण्यामध्ये टाकण्याचं काम केलं जातं, तर ही सुद्धा या ठिकाणी स्रोत म्हणून किंवा कारण म्हणून आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर कारखान्यातील काही रसायनं आहेत, तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कारखाने आहेत, आताच आपण लक्षात घेतले की रासायनिक खताचे कारखाने असतील, काही केमिकल फॅक्टरीचे कारखाने असतील, तर या सर्व कारखान्यातून काय होते, तर विविध प्रकारची जी काही रसायनं आहेत, विषारी प्रकारची रसायनं आहेत, तर ही रसायनं या जलाशयामध्ये येऊन जमा होतात आणि याचा विपरीत परिणाम म्हणजे त्या ठिकाणच्या जलप्रदूषणाची वाढ ही वाढीस लागते. त्याचबरोबर शेतातील जी काही कीटकनाशकं आहेत, त्याचबरोबर पाण्याच्या ही शेतातील जी काही वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशकं आहेत, तर ही कीटकनाशक असतील अथवा तणनाशक असतील, आताच चर्चा केल्याप्रमाणे जसे नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स ही खतातील प्रमुख पोषक द्रव्य जसे पाण्याच्या प्रवाहाबरोबर जास्त वृष्टी झाल्यामुळं ही सर्वच्या सर्व वाहून येऊन जलाशयामध्ये येऊन जमा झाली. सेम थिंग अशा प्रकारचा प्रकार या ठिकाणी या प्रत्येक घटकांचा होऊन या सर्व घटकांची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धी या जलाशयामध्ये होते आणि परिणाम काय होतो, तर त्या ठिकाणच्या पाण्याचं प्रदूषण वाढीस लागतं. येते लक्षात. यानंतर पुढचा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा की तो म्हणजे या पाण्याच्या प्रदूषणावर होणारे आम्हाला काहीतरी आता परिणाम लक्षात घ्यायचे की नेमके या स्रोतामुळं कोणते परिणाम होतील हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. तर त्यात पहिला कन्सेप्ट आमच्या लक्षात येतो की अनेक प्रकारच्या रोगाची या ठिकाणी निर्मिती होते, साथीचे रोग तयार होतात आणि या सर्व साथीच्या रोगाचा जो एक प्रसार आहे, तर हा प्रसार या पाण्याच्या माध्यमातून होतो. आमच्या लक्षात येतं की रोग प्रसाराचे प्रभावी माध्यम म्हणजे अन्न, पाणी आणि हवा, त्याचबरोबर कीटक सुद्धा. तर मग अशा प्रकारचे जे एक पाणी नावाचा घटक जो आहे, जो एक आमचा एक मूलभूत गरजेचा प्रकार आहे, जो आम्हाला प्राशन करावाच लागतो. मग काही सर्वच्या सर्व जनता ही साक्षर नसल्या कारणामुळं किंवा पाण्याच्या स्वच्छतेकडं लक्ष देत नसल्या कारणामुळं हे ज्या पद्धतीचं पाणी आहे हे पाणी प्राशन करतात आणि परिणामी त्या पाण्याअंतर्गत असणारे जे काही घटक आहेत, तर ते घटक या ठिकाणी रोग निर्माण करण्यासाठी जिम्मेदार ठरतात. आणि अशा प्रकारचे हे जे एक साथीचे रोग आहेत, जे एकाच वेळी अनेक लोकांना घडून येतात, तर हे रोग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्याच माध्यमातून हे होत असल्याचं आमच्या लक्षात येतं. मग ते गॅस्ट्रो असेल, काही कावीळ असेल, वगैरे वगैरे जे काही प्रकार असतील रोगाचे, तर ते आपल्याला या साथीच्या रोगाच्या माध्यमातून पसरत असल्याचं लक्षात येतं. त्याचबरोबर काही जलीय जीवांची हानी या ठिकाणी होत असते. म्हणजे जल प्रदूषण जर या ठिकाणी जर वाढीस लागलं असेल, तर त्या जलाशया अंतर्गत असणारे जे काही जलचर घटक आहेत, तर या जलचर घटकावर या प्रदूषकाचा विपरीत परिणाम होऊन त्यांची एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये हानी होत असल्याची प्रक्रिया आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली असेल. तर या जलाशयाअंतर्गत असणारे जे काही बहुसंख्य जलचर घटक आहेत, मासे असतील, कीटक असतील, इतर साप असतील, व्हॉटएव्हर इट मे बी, जे काही या जलाशयामध्ये राहणारे घटक असतील, तर या घटकांना सुद्धा त्या पाण्यातील प्रदूषकांचा, पाण्यातील प्रदूषणाचा त्यांच्या शरीरावर सुद्धा परिणाम होऊन त्यांची सुद्धा त्या ठिकाणी हानी होते, त्यांचे मृत्यू होतात. त्याचबरोबर दुसरा कन्सेप्ट आपल्याला चर्चेमध्ये घ्यायचा, तर तो म्हणजे या ठिकाणी जल प्रदूषणामध्ये जर वाढ झाली तर होते काय, तर अतिजैविकरण होतं. अतिजैविकरण या ठिकाणी आमच्या लक्षात येतं की एखाद्या ठिकाणचा घटक जर अपेक्षेपेक्षा जर जास्त वाढला, फॉर एक्झाम्पल आताच आपण लक्षात घेतलं की हा पाण्याअंतर्गत वाढणारा जो एक शैवाल असेल अथवा काही दुसरे काही घटक असतील, जलपर्णी असेल, तर यासारख्या वनस्पतीची वाढ असेल, शैवालासारख्या वनस्पतीची वाढ असेल, तर ह्या घटकामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये जी काही वाढ होत जाते, तर यालाच आपण अतिजैविकरण असा प्रकार म्हणतो. तर हे अतिजैविकरण सुद्धा या जल प्रदूषणातून वाढीस लागणारा हा भाग म्हणजेच ही काही परिणाम या जल प्रदूषणाच्या कारणामुळे होत असल्याचे आमच्या लक्षात येतील. तर मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीच्या या जल प्रदूषणावर आता आळा कसा घालता येईल याबद्दल चर्चा करायचं आहे. तर तो म्हणजे प्रदूषण नियंत्रकाचा वापर करावा लागेल. काय म्हणतात, जर पाण्याचं प्रदूषण जर आम्हाला जर कंट्रोलमध्ये जर आणायचं असेल, त्याला जर आळा घालायचा असेल, तर काय करावं, त्याच्यावर उपाययोजना सांगितल्या की प्रदूषण नियंत्रकाचा वापर करून पाण्याचं शुद्धीकरण करावं. त्या जलाशया अंतर्गत जे काही
मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेली जी काही प्रदूषकं आहेत, तर ही प्रदूषकं या यंत्राच्या माध्यमातून बाजूला काढून त्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची जी एक निर्जंतुकीकरण प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाणारे जे काही पावडर्स आहेत, पोटॅशियम परमॅंगनेट आहेत वगैरे वगैरे, तर यासारखे घटक आतमध्ये टाकून त्या ठिकाणच्या पाण्यातील जंतूंचा समूळ नाश आपल्याला करता येईल. प्रथमतः त्यातील प्रदूषकं आपल्याला बाहेर काढता येतील. मग या प्रदूषण नियंत्रकाचा वापर करून हा एक आळा घालण्याचा प्रकार आपल्याला नक्कीच करता येईल. त्याचबरोबर दुसरा प्रकार आपल्याला असं लक्षात घेता येईल की प्रदूषक पाण्यात जर आपण सोडण्याचं जर बंद केलं, दॅट मीन्स कोणत्याही पद्धतीचा पोल्युटंट हा या पाण्याअंतर्गत सोडला जाणार नाही किंवा सोडला जाऊ नये, अशा पद्धतीचा जर कायदा या ठिकाणी जर अस्तित्वात जर आणला आणि प्रत्येकानं जर अशा पद्धतीचा जर वसा हाती घेतला की आपल्याकडून पाण्याचं प्रदूषण होणार नाही, आपल्याकडून पाणी खराब होणार नाही, पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी सर्वांनी जर या ठिकाणी जर एकरूप होऊन जर प्रक्रिया जर लक्षात केली तर नक्कीच या ठिकाणी पाण्यामध्ये कुणीही या ठिकाणी प्रदूषक सोडणार नाही. परिणामी त्याचबरोबर या प्रदूषण नियंत्रकाचा वापर करण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी वापरल्या जातात, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आपण करतो. तर त्या प्रक्रिया करूनच आपण जर पाण्याचं जर प्राशन केलं तर सुद्धा फार फरक पडेल. त्यामध्ये तुरटी फिरवण्याची प्रक्रिया असेल किंवा मेडिकलवर टाकण्याची प्रक्रिया असेल अथवा पाणी गाळून उकळून निवळून पिण्याची प्रक्रिया असेल, या वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही पद्धती आहेत, तर या सर्व भौतिक पद्धतीतून जर आपण पाण्याचं शुद्धीकरण जर केलं आणि मग जर प्राशन केलं तर पाण्याच्या माध्यमातून होणारे जे रोग आहेत तर हे रोग आपल्याला होणार नाहीत. ह्याबद्दलची सुद्धा आपल्याला काळजी या ठिकाणी घेता येईल. तर अशा पद्धतीची ही उपाययोजना या जलप्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल. आता शेवटचा प्रकार आपण लक्षात घेऊया, तर तो म्हणजे भूमी प्रदूषण. हे जे जमिनीवरचं वाढणारं प्रदूषण आहे, ही जी एक जमिनीची जी एक गुणवत्ता आहे, जे ढासळण्याचं काम झालंय, तर त्याचं मेन कारण काय असेल, त्याचे घटक कोणकोणते असतील, प्रदूषक कोणते असतील, त्याच्यावर उपाययोजना काय करता येईल, याबद्दल चर्चा आपण करूया. त्यात आपण लक्षात घेऊ की भूमी प्रदूषण हे होते कसं. तर विविध प्रकारचा कचरा जो इस्ततः या ठिकाणी जमिनीवर सर्वत्र पडलेला असतो, त्याचबरोबर बऱ्याच प्रकारची काही घाण पडलेली असते, मृत घटक असतात, डेड अँड डिकेइंग मॅटर्स आहेत, त्याचबरोबर काही कीटकनाशकं आहेत, काही खतं आहेत, जड धातू आहेत, विषारी रसायनं आहेत. तर ही इस्ततः वेगवेगळ्या माध्यमातून ही बाहेर पडलेली आहेत, इस्ततः पसरलेली आहेत. अशा प्रकारचा हा सर्वत्र जर ढीग जर लागत राहिला तर या ठिकाणी जमीन शेष राहणार नाही. कारण या ठिकाणी लोकसंख्या वाढ अगोदरच वाढते आहे आणि त्याचबरोबर जमीन आहे तितकीच आहे. वरचीवर आणखी जमीन ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून ही आटपली जाते किंवा ही व्यापली जाते आणि याचा परिणाम म्हणजे जमीन ही कमी झाली आणि लोकसंख्या मात्र वाढत गेली. आणि राहिलेल्या जमिनीवर सुद्धा जर अशा पद्धतीची जर प्रदूषकं जर इस्तेता जर पडलेली असतील तर आपण राहायचं कुठं, थांबायचं कुठं आणि वागायचं कुठं, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होणार आहे. तर तो म्हणजे भूमी प्रदूषणाचा. तर भूमी प्रदूषण जर या ठिकाणी या वेगवेगळ्या माध्यमातून जर होत असेल तर हे आम्हाला थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आता पुढचा कन्सेप्ट आपण पाहूया की ही प्रदूषकं निर्माण झाली कुठून, याची निर्माते कोण आहेत हे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यायचं. तर कारखान्यातील उत्सर्जक म्हणजे कारखान्यातून बाहेर पडणारे जे काही घटक आहेत, जे निरुपयोगी घटक आहेत, ज्या कच्च्या मालाचा वापर करून पक्का माल तयार केला आणि त्या प्रोसेसमध्ये उरलेले जे काही भाग असतील तर ते या ठिकाणी टाकाऊ पदार्थ म्हणून बाहेर टाकले जातात. मग या कारखान्यातील उत्सर्जक असतील, त्याचबरोबर काही टाकाऊ पदार्थ असतील, काही रासायनिक खताच्या माध्यमातून बाहेर पडलेले घटक असतील, रासायनिक खत कारखान्यातून सुद्धा बाहेर टाकले जाणारे काही घटक आहेत, त्याचबरोबर जैववैद्यकीय काही टाकाऊ पदार्थ आहेत, ज्या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन्स वगैरे त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया होतात. मग त्या ऑपरेशनच्या माध्यमातून वापरले गेलेले सर्व साहित्य असतील अथवा वेगवेगळे जे काही घटक असतील तर हे सर्वच्या सर्व जर त्या ठिकाणी इस्तेता टाकण्याचा जर प्रकार जर कुठं जर चालत असेल तर त्या माध्यमातून आमच्या लक्षात येतं की त्या ठिकाणचा एरिया हा घाणेरडा आहे किंवा त्या ठिकाणचा जो एक जमिनीचा भाग आहे तर हा प्रदूषित झाल्याचा आम्हाला लक्षात येतो. तर हा जैववैद्यकीय टाकाऊ पदार्थाचा सुद्धा या भूमी प्रदूषणामध्ये वाढ करण्यासाठी भाग लक्षात येतोय. त्याचबरोबर प्लॅस्टिक असेल, काच असेल, फायबर असतील किंवा रसायनं असतील, काही निरुपयोगी पदार्थ असतील तर या सर्वच घटकांचं या ठिकाणी इस्तेता पडल्याचं आम्हाला लक्षात येतं. दॅट मीन्स यूज अँड थ्रो
हा जो एक प्रकार आहे, तर हा प्रकार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण लोक करत असतो. याचा परिणाम म्हणजे काय होतो, तर वापरलेला पदार्थ निरुपयोगी झाला की तो आपण थ्रो करतो. दॅट मीन्स यूज अँड थ्रो. हा यूज अँड थ्रो प्रकार जो आहे, तर हा प्रकार या भूमी प्रदूषणाच्या प्रमाणतेमध्ये वाढ करण्यासाठी जिम्मेदार ठरला आहे. तर अशा पद्धतीचा हा एक मुद्दा या स्रोताच्या माध्यमातून आपल्याला चर्चेमध्ये घेता येईल. आता आपण या भूमी प्रदूषणाचे होणारे परिणाम आपण लक्षात घेऊ. तर होतंय काय या भूमी प्रदूषणामुळं, तर पहिला कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करता येईल, तर तो म्हणजे जमिनीची मोठ्या प्रमाणामध्ये धूप होते. त्याचबरोबर वनस्पती असतील, त्याचबरोबर पिकं असतील, तर या सर्व घटकांची वाढ खुंटण्याचं सुद्धा काम या भूमी प्रदूषणामुळे होतं. लक्षात घ्या, जमिनीची धूप होणे हा पहिला प्रकार झाला, वनस्पती आणि पिकांची वाढ खुंटणे हा दुसरा प्रकार झाला, आणि त्याचबरोबर जमिनी अंतर्गत असणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत, तर ह्या पोषक द्रव्यांचं प्रमाण सुद्धा कमी होतं. जे वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारे जे काही घटक आहेत, पोषक द्रव्ये आहेत, तर या पोषक द्रव्यांचं प्रमाण या ठिकाणी कमी होतं. जमिनीचा जो एक उपजाऊपणा आहे, तर हा उपजाऊपणा कमी होतो. जमिनी या नापीक होतात, परिणामी उत्पादन प्रक्रियेमध्ये घट होते. हा प्रकार या विविध माध्यमातून आमच्या लक्षात येतो. त्याचबरोबर याचे दुसरे काही परिणाम आपल्याला पाहता येतील की या भूमी प्रदूषणामुळं परिसर हा पूर्णतः संदूषित होतो. परिणामी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाची सुद्धा ही निर्मिती होते. तो प्रकार या ठिकाणी मांडला नसला तरी तो या ठिकाणी अंतर्भूत असेल. त्यानंतर आपल्याला आता या भूमी प्रदूषणाच्या उपाययोजनाबद्दल चर्चा करायचं आहे की भूमी प्रदूषण जर वाढत गेलं तर आम्हाला काय करता येईल. तर मित्र, पहिला कन्सेप्ट सांगितला की प्रदूषकांची योग्य पुनर्वापर किंवा पुनर्चक्रीकरण. या प्रदूषकांचं आम्हाला काय करायचे लक्षात घ्या, पुनर्वापर करायचे, रियूज, त्याचबरोबर रिसायकल म्हणजे पुनर्चक्रीकरण करायचे. म्हणजेच या ठिकाणी योग्य स्वरूपाचं जर पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण जर आपण केलं तर प्रदूषक ही आटोक्यात येतील. मग तुमचे ते प्लास्टिकचे काही घटक असतील, काच असेल, फायबर असेल, ऑटोरेटिव्ह जे काही पदार्थ असतील, तर या टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ कसं तयार करता येतील याचं जे काही प्रिन्सिपल आहे, तत्व आहे, तर हे तत्व लक्षात घेऊन या सर्व स्तरावर स्थिता पडलेला जो एक भाग आहे, तर यातील घटक नेमके आपल्याला पुन्हा वापरता येतात असे काही घटक या ठिकाणी पडलेले असतील, तर ते घटक घेऊन आपण त्याचा आपल्याला पुन्हा वापर करता येईल, त्याचं पुनर्चक्रीकरण करता येईल. त्याचबरोबर काही घन कचरा असेल जो या ठिकाणी विल्हेवाट लावण्यायोग्य जर असेल, विघटनशील स्वरूपाचा जर असेल, आता या कचऱ्यामध्ये दुसरे आणखीन दोन प्रकार आपल्या लक्षात येतील की काही प्रकार हे विघटनशील असतील आणि काही प्रकार हे अविघटनशील स्वरूपाचे असतील. तर मित्र, या विघटनशील घनकचऱ्यांची सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीनं विल्हेवाट ही लावता येते आणि त्याच्यापासून हा खत तयार करता येतो, त्याला आपण सेंद्रिय खत म्हणू. तर ही खतं सुद्धा आपल्याला कंपोस्ट खत, सेंद्रिय खत यासारखी जी काही खतं आहेत, तर ही खतं आपल्याला तयार करता येतील. त्याचबरोबर काही टाकाऊ पदार्थ असतील तर त्याची चांगल्या पद्धतीनं आपण जर विल्हेवाट जर लावण्याची प्रक्रिया केली, त्याचं जर व्यवस्थापन करण्याचं जर कार्य केलं, तर नक्कीच या ठिकाणचं भूमी प्रदूषण हे कमी होईल आणि सर्वत्र स्वच्छता नांदेल आणि स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली असेल. तर अशा प्रकारचा हा या भूमी प्रदूषणाचा, जल प्रदूषणाचा आणि या हवा प्रदूषणाचा जो एक स्रोताचा, त्याचबरोबर घटकांचा, प्रदूषकांचा, स्रोतांचा आणि परिणामाचा आणि उपाययोजनेचा जो एक कन्सेप्ट आहे, तर हा या ठिकाणी आपला क्लिअर होतोय. तर हे या ठिकाणी आपण लक्षात. तर मित्र, प्रदूषणाचा हा चौथा प्रकार लगेचच आपण लक्षात घेऊ, तो म्हणजे किरणोत्सारी प्रदूषण. हा जो किरणोत्सारी प्रदूषणाचा प्रकार आहे, तर हा प्रकार किंवा किरणोत्सारी प्रदूषण हे इतर प्रदूषणापेक्षा अधिक घातक असल्याचं लक्षात येतं. याचं कारण या ठिकाणी आपण लक्षात घेणार आहोत. प्रथम, या किरणोत्सारी प्रदूषणाची निर्मिती कुठून होते, तर किरणोत्सारी पदार्थातून होते. किरणोत्सारी पदार्थ आपण कुणाला म्हणू याच्या संदर्भात आपल्याला थोडीशी चर्चा करता येईल. तर लक्षात घ्या, जड अणुवस्तुमान असणारे जी काही मूलद्रव्य आहेत, फॉर एक्झाम्पल रेडियम असेल, थोरियम असेल, पोलोनियम असेल, तर यासारखी जी काही मूलद्रव्य आहेत, रेडियम, थोरियम, पोलोनियम, तर ही सर्व मूलद्रव्ये जड अणुवस्तुमान असल्याचे आहेत.
मग अशा प्रकारच्या या जड अणुवस्तुमान असणाऱ्या मूलद्रव्यातून ज्यावेळेस या मूलद्रव्याच्या अणूचं विखंडन होईल त्यावेळेस त्यातून अल्फा बीटा गॅमा यासारखी जी काही एक अल्ट्राव्हायलेट बीम्स आहेत तर ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतात. अशा प्रकारच्या या अल्फा बीटा गॅमापासूनच त्या ठिकाणची ही एक्सरे वगैरे आपण पाहतो तर ही तयार होत असल्याचं लक्षात येतं. तर किरणोत्सारी प्रदूषणामध्ये दोन्ही घटक या ठिकाणी त्या प्रदूषणाची निर्मिती करतात. काही नैसर्गिक किरणोत्सार प्रक्रिया होऊन ही किरणोत्सारी प्रदूषकं तयार होतात आणि त्याचबरोबर काही मानवनिर्मित प्रक्रियेतून अणुभट्टी चाचणी केंद्रातून असेल अथवा इतर खाणकाम प्रक्रियेतून बाहेर पडणारे काही घटक असतील तर या दोन्ही स्वरूपात या किरणोत्सारी प्रदूषणाची प्रमाणता ही वाढते. या अंतर्गत अल्ट्राव्हायलेट बीम त्याला आपण अल्ट्राव्हायलेट किरण असं म्हणतो, त्याचबरोबर इन्फ्रारेड किरण असेही म्हणतो. त्याचबरोबर या मानवाच्या माध्यमातून जर आपण लक्षात घेतलं तर हे एक्सरे आणि अणुभट्ट्या आणि या अणुभट्ट्यातून होणारा जो एक किरणोत्सार आहे तर या माध्यमातून सुद्धा ही किरणोत्सारी प्रदूषणाची प्रमाणता ही वाढते. तर मित्र, अशा प्रकारचा जो एक किरणोत्सारी प्रदूषणाचा प्रकार आहे तर हा सर्व प्रदूषणापेक्षा कसा आहे, हा जास्त घातक आहे. हा अतिशय घातक असल्याचं या ठिकाणी लक्षात येणार आहे. याचं कारण काय असेल तर ही जी प्रदूषकं आहेत या किरणोत्सारी प्रदूषणाची जी काही प्रदूषकं आहेत तर ही प्रदूषकं उदाहरणामध्ये एक आपण लक्षात घेऊ की स्ट्रॅन्शियम-90 हा स्ट्रॅन्शियम-90 जो या ठिकाणी बॉम्बस्फोट प्रक्रियेतून हा बाहेर पडतो. ज्या ठिकाणी हिरोशिमा आणि नागासाकी या जपानमधल्या सिटीवर ज्यावेळेस हे बॉम्ब हल्ले करण्यात आले तर त्या ठिकाणचे जे एक दुष्परिणाम आहेत तर ते आज ताब्यात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. तर अशा प्रकारची जी एक सिच्युएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ही किरणोत्साराचीच असल्याचं लक्षात येतं. तर स्ट्रॅन्शियम-90 हा जो एक प्रदूषक आहे याला किरणोत्सारी प्रदूषक आपण म्हणू. तर हा रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युटन एकंदरीत वातावरणामध्ये हा 50 वर्षसुद्धा शाबूत राहतो आणि अनुकूल परिस्थिती भेटल्याबरोबर हा या ठिकाणी जमिनीवर येतो आणि या वनस्पतीच्या माध्यमातून अन्नसाखळीच्या माध्यमातून हा प्रत्येक सजीवापर्यंत येऊन पोहोचतो. सरासरी मानवाच्या शरीराअंतर्गत हा जर स्ट्रॅन्शियम-90 जर आला तर तो काय करतो तर आमच्या शरीरातील खोलवर असणाऱ्या या पेशीचा हा म्हणजेच आमच्या शरीरातील गुणसूत्रावर याचा आघात हा डायरेक्टली होतो आणि सरासरी अशा पद्धतीची जी काही गुणसूत्र आहेत तर ही गुणसूत्र जर स्ट्रॅन्शियम-90च्या कारणामुळे जर पीडित झाले असतील तर त्या माध्यमातून जन्माला येणारी जी काही संतती असेल तर ही संतती लुळी आंधळी पांगळी जन्माला येते. म्हणजे स्ट्रॅन्शियम-90 हा इथपर्यंत सुद्धा मजल गाठतो हे आमच्या लक्षात येतं. तर अशा पद्धतीची जी काही एक प्रदूषणाची एक तीव्रता आहे तर ही तीव्रता या परिणामाच्या माध्यमातून आमच्या लक्षात येणार आहे. याबद्दल थोडीशी चर्चा करूया. तर एक्सरे हा जो प्रत्येक वेगवेगळ्या हात मोडल्याचं, पाय मोडल्याचं किंवा शरीरांतर्गत असणाऱ्या बऱ्याच काही रोगांचं चांगल्या पद्धतीने निदान करण्यासाठी आपण जी एक एक्सरे प्रोसेसिंग करतो, MRI प्रोसेसिंग करतो, तर अनेक प्रकारच्या या एक्सरेचा वापर ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस होतंय काय तर एक्सरेच्या प्रारणामुळं कॅन्सरकारी अल्सर होतो. हा परिणाम या ठिकाणी आपल्याला सहज लक्षात घेता येईल. तर सरासरी हा कॅन्सर स्वरूपाचा जो एक अल्सर आहे तर हा अल्सर होतो कोणामुळं तर एक्सरेच्या कारणामुळं होतो. हा एक्सरे कोण आहे तर हा याचा प्रॉडक्ट आहे का. म्हणजेच किरणोत्सारी प्रदूषकाचा सुद्धा या ठिकाणी आम्हाला या टेक्नॉलॉजीच्या कारणामुळे वापर करून घेता येतो. तर हा जो एक्सरे आहे तर हा एक्सरे एकंदरीत आपल्या शरीरांतर्गत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची जी एक इन्फॉर्मेशन आहे तर ही बाहेर घेण्यासाठी मग किंवा काढून घेण्यासाठी आपण या एक्सरेचा वापर करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या एक्सरेचा आपल्या शरीरावर हा कॅन्सर निर्माण करण्यासाठी किंवा कॅन्सरचा एक अल्सर म्हणण्यापेक्षा कॅन्सरकारी अल्सर हा त्या माध्यमातून तयार होतो. त्याचबरोबर शरीरातील ऊतीचा सुद्धा हा नाश करण्याचं काम एक्सरे करतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर कॅन्सरच्या काही गाठी असतील शरीरांतर्गत तर या गाठीला आपल्याला नष्ट करण्यासाठी काही संस्थानिकांचा काही
या किरणोत्सारी घटकांचा आपल्याला वापर करावा लागतो, ज्या माध्यमातून त्या पेशीला आपल्याला जाळता येतं, नष्ट करता येतं. परंतु ही कॅन्सरकारी गाठ डिस्ट्रॉय करत असताना बाकीच्या आसपास असणाऱ्या ज्या काही इतर पेशी आहेत अथवा ऊती आहेत, तर या ऊतीचा सुद्धा हा नाश होतो. आणि एकंदरीत अशा प्रकारच्या या किरणोत्साराच्या माध्यमातून होणारा ऊतीचा जर नाश झाला असेल तर त्या ऊती पुनश्चक्रियाशील करणं हे अशक्य आहे. अशा प्रकारच्या या कॅन्सरकारी ऊतीचा नाश करण्याबरोबर इतर ऊतींचा सुद्धा या ठिकाणी नाश होत असल्याचं आमच्या लक्षात येतो. तर हाही एक परिणाम किंवा दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला व्यक्त करता येईल. त्याचबरोबर काही जनुकीय बदल आहे, तर हे बदल सुद्धा म्हणजे गुणसूत्रावर सुद्धा आघात होणारा आत्ताच आपण घटक चर्चेमध्ये घेतला. त्यातून आमच्या लक्षात आलं की हा किरणोत्सारी प्रदूषक करतोय काय, तर जनुकामध्ये सुद्धा काही बदल करतोय. जनुकामध्ये बदल करून परिवर्तन घडून आणून सरासरी जन्मणारी जी काही संतती आहे तर ही लुळी आंधळी पांगळी सुद्धा जन्माला ही येऊ शकते. हा गुणसूत्रावर केला जाणारा जो एक किरणोत्सारी घटकाचा आघात आहे, याचे परिणाम म्हणून या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतील. त्याचबरोबर या किरणोत्सारी घटकाचा आमच्या दृष्टीवर सुद्धा परिणाम होतो, ज्याला आपण दृष्टीदोष असं म्हणतो.